भारताच्या स्वदेशी संरक्षण क्षमता वाढवण्याच्या आणि एक बळकट देशांतर्गत एरोस्पेस औद्योगिक व्यवस्थेच्या विस्ताराच्या दिशेनं संरक्षण मंत्रालयानं एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी अत्याधुनिक मध्यम लढाऊ विमान कार्यक्रम अंमलबजावणी मॉडेलला मान्यता दिली आहे। उद्योग भागीदारीद्वारे एडीए म्हणजेच विमान विकास हा कार्यक्रम राबवण्यासाठी सज्ज आहे। अत्याधुनिक मध्यम लढाऊ विमानाचे प्रोटोटाइप विकसित करण्यासाठी स्वदेशी कौशल्य, नैपुण्य आणि क्षमता यांचा वापर करण्याच्या दिशेनं हे एक महत्त्वाचं पाऊल असून एरोस्पेस क्षेत्रातील आत्मनिर्भरतेच्या दिशेनं एक महत्त्वाचा टप्पा आहे, असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे। हे अंमलबजावणी मॉडेल दृष्टिकोन खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रांना स्पर्धात्मक आधारावर समान संधी प्रदान करतं। या क्षेत्रातील कंपन्या स्वतंत्रपणे किंवा संयुक्त उपक्रम म्हणून बोली लावू शकतात। संबंधित संस्था किंवा बोली लावणारे देशाच्या कायद्याचं आणि नियमांचं पालन करणारे असावेत, अशी माहिती संरक्षण मंत्रालयानं दिली आहे। पाकिस्तानात शहरांमध्ये देखील दहशतवादी